का नाही घेऊन देऊ म्हणलीस? ए स्कूटी दे ना घेऊन कबाडीतून. तुझी अवकात होती तर तू का नाही घेतलास रे? नशी ना माझी अवकात तर मग घे मार धक्का. चोबाडी लमची चल मार धक्का. पाय कमी कूद नाही तर हकशील तेतीस. जी अरे बाबा माझ्या जानं धक्का मारून नशे होत. तुम्हीच मारा धक्का. लग्नाच्या पहिले तर मोठ्या मोठ्या गोष्टी करत का मी तुमच्या सुखा दुखात साथ राहीन. लमचे तू तर फक्त सुखात साथ राहतेस दुखामध्ये तर ढोंगण दाखवून परतेस. खेळ मी गाडी चालवत्या तुम्ही आणि बोंबलत्या माझ्यावर. घरून निघायच्या पहिले नाही पाहता आला का तुम्हाला गाडी चालू आहे का नाही तर? ती बीच रस्त्यामध्ये अशी बंद पाडल्या तर तुमचे कालच या गाडीला पाहिलो 750 रुपये लावलो. चांगली सर्व्हिसिंग ना आईले टाकलो तरी हे कबाडीतून आणलेली गाडी बंद पडली. माझ्या सासऱ्याला म्हणलोय का सासरे बुवा मला हे स्कूटी घेऊन देण्यापेक्षा एखादी बुलूट घेऊन द्या म्हणून. तर बहीण नाही टकल्या वऱ्या वऱ्या पाये. बरा झाला त्याला म्हणलो नाही का मला फॉर्च्युनर घेऊन दे म्हणून. नाही तर लंबात झाला असता सीधा. ए माझ्या बापाला काही नको म्हणा. तुझ्या बापाची आरती वाढतो. काही नको म्हणा म्हणते. चल मार धक्का. मग मी जेवून नाही आलो तर का झालाय रस्त्यामध्ये भजे दडपलीस तरी? हा भजे दडपून झाल्यावर आलू बोंडाई मागवलीस. लमची सकाळ पासून खाऊनच राहिली तरी म्हणते का मी जेवून नाही आलो. ते पाय लमची एवढ्या भर रस्त्यावर तू पादून राहिलीस. लमचे माझी काही इज्जत आहे का नाही? मला लोक का म्हणतील पादरी बायको भेटली म्हणतील ना. लोक जसे काही पादतच नाही ढोंगणात हवा भरून ठेवतेत. हे लोकायला टाक खड्ड्यात तू धक्का मार. अजी थोडसा दूर तुम्ही चालवा ना पायी पायी. समोर एक गॅरेज आहे तिथे दाखवून पाहू या गाडीला. जेवढे पैसे या गाडीला लावलो ना तेवढ्या पैशामध्ये नवीन गाडी येत होती. का करतेस? माझा असा जीव होत आहे का तुम्हा दोघे बापले केलं चांगला पट्ट्यानं पेड सवा. हे तुम्ही मले म्हणता तर म्हणा माझ्या बापाला काही नाही म्हणाचा. जावयाची अशी सोय लावते. मग जावई रुसला तर बोंबला टकल्या. पहिली वेळ जावई त्याच्या घरी जाऊन राहिला चांगली कार पाठवायला पाहिजे झालं. नाही म्हणते जावई न तुमच्या फोन पे वर 50 रुपये मारलो पेट्रोल टाकून याल आमच्या गावी. का आंबा करू यायच्या गावी येऊन नवदा यायचं तर काय आल्या. मी गेलो असतो एकटी. मला का सबक होता काय तुझ्या गावी येवाचा? तमची घरी राहून चांगल्या पबजी मध्ये गोळ्या मारलो असते ना. ती उन्हात आणा तसा भाजत नसतो बसलो. पैन मालमचा कालच मी मेकअप केलो चांगला स्क्रब ग्रुप लावून मागलो आणि कंपनी मध्ये कारा होऊन राहिलो. तुम्हाला कुठे जायच्यात पोरी पाहिलं? झाला ना तुमचा लगन? लगन झाला तर का झाला? का रोजही वांगा भातच खाऊ कधी कधी पनीरही खावा लागते. मा नको म्हणू भोंगाडे धक्का मार धक्का. करून पहा ना गाडी चालू. होऊन घेऊन जाईल तर थांब करून पाहितो. ते पहा झाली ना चालू. बस बस लवकर बस काय तर लमची हे लवकर बंद पडेल. चला चला पटकन चला. अरे बापा जावई आले. ए सवितीचे माये ऐकतेस काव? अव पाय धुवाले पाणी घे. आपले जावई आले. वा जावई उतरा ना गाडीवरून उतरा ना. ए तुमची पोरगीच नाही उतरून राहिली तर मी कसा उतरीन जी? तुमच्या पोरीची ढुंगण चिपकली वाटते माझ्या गाडीच्या सीटाला. ए सविते पाय लागू पप्पाजी. जीती रे बेटी जीती रे. टेन्शन नको घेवा सासरे बुवा. ते जिवंतच राहते. भोंगाडी मला मारते का कान? बाबा सवितीचे माये अबा काहो करायला गेली रे? पाणी घेवाची तर जा बर सविते आपल्या माईला आवाज दे बर. हो बाबा. अबा जावाई उतरा ना. का करूची उतरून? साऱ्या सकार पासून निघलो ना मी. आणि माझी सासूबाई मला पाय धुवायला पाणीच नाही आणून राहिली. मी जातो वापस. अजी नाही 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 तसा नाही. तुम्ही लवकरच रुसत्याची बापा. बरोबर आहे ना जी रुसू नाही तर का? लग्न झाला तेव्हापासून पहिली वेळ आलो मी तुमच्या घरी. लग्न मागच्याच महिन्यात झाला ना. तर तेच सांगत आहो ना मागच्या महिन्यामध्ये जावई जावई म्हणू तुम्ही चण्याच्या झाडावर जंगवल्या. ना आता माझी सासूमाई मला पाय धुवायला पाणी नसे देत तर मग मी रुसू नाही तर का बरं? ते पाय तुमची पोरगी गेली तेही तिथे जाऊन पचली. दोघही मायले की आता मस्त गोष्टी खपालत असतील. मी राहायचो बाहेरच उन्हामध्ये. तसा नाही जावई. ए सवितीचे माय का झाला जी तुम्हाला बोंबलाले? अरे तर जावई आले पाय धुवायला पाणी आण ना. बा काऊन जावई तुम्ही घरून आंघोळ नाही करून आल्या का? नाही आलो आंघोळ करून. आमच्या घरच्या पाणी संपला होता. बहीण माय पाहुणे आले ना त्याला पाय धुवायला पाणी देतात ना. थोडा नाही समजा का तुम्हाला? जी मजाक केलो. घ्या पाय धुवा बरं. आता नाही धुत मी पाय. मी चाललो आपल्या घरी. आपल्या पोरीला घेऊन देवा तुम्ही येतीस. अबा एकदमच रुसते बाबा. जावई असे नको करा ना. मग कसा करू? भाऊजी माझे भाऊजी आले. आहो बेटकल्या कायची लाडी गोडी लावून राहिलास तू? आई खाजा गिजा नाही आणलं मी ना.
भाऊजी भोसडीच्या जेवता नाही का बे तुला बहीण माय रात दिवस तिथे कुरकुरे खात राहायचे एक तरी कुरकुऱ्याचं पाकिट आणायला पाहिजे होता ना भाऊजी तुम्हाला माहित आहे ना तुम्हाला भाऊजी मला कुरकुरे आवडतात म्हणून अबे डुकरा पहिले कपडे घाल आणि तुझ्या बापाला घालायला सांग तू ती नंगा उभा आहेस आणि माझ्या समोर तुझा बाप अर्धा नंगा उभा आहे अबे पाहुण्याचा वेलकम करायची हे कोणती पद्धत होते तुमची पाहुण्याचा वेलकम करून राहिल्या का कोणती गरिबी दाखवून राहिल्या हो ना बाप तसं नाही जावई आता गरमी लागून राहिली का नाही जी म्हणूनच बन्यानीवर आहो अजी हो पण आता जावई येत आहे तर चांगले कपडे राहून उभा राहावा एवढा नाही समजा काजी तुम्हाला जावई आता का करायचंय तेवढा चांगली हवा खेळती राहिली पाहिजे अंगाले माझ्या कुरकुरा भोसडीच्या तुझा डिक्कीत दाबून मारतो घ्या जावई घ्या पाय धुवा बरं हो फक्त पायच धुतो आणि पाय धुतल्यावर पाय कायच्यानं पुसू तुमच्या बन्यानी ना का अजी तर जावई आहे ना आमच्या घरी टावेल आहे ना तुम्ही पहिले पाय तर धुवा टावेल टावेल नशे टावेल नशे भोंगाडे का म्हणत आहेस तू जावई होत ना टावेल नशे म्हणजे खाओ या जावयाचे पाय पाय किती भरले असतं आज जावई जर का आपल्या टावेलनं पाय पुसल तर टावेल पूर्ण लाल लाल होऊन जाईल ना खराब अय झाला तर झाला ना आता जातो जी मी वापस आपल्या घरी आता माझा कोणता काम नशी येते लमचा टावेल भरल म्हणून तुम्ही टावेल नाही देऊन राहिल्या मला अरे धोड्यात जाऊ दे अशी सासूरवाडी ना फासूरवाडी लमचा एक दाना इज्जत नाही भेटून राहिली मला जावई जावई अजी मला तसा नव्हता मनाचा नाही 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 जातो मी आता आपल्या गावी जी नाही ना जावई तिकडं जावई गेला तेल लावायला जातो मी आता आपल्या गावी जा धोड्यात जातेस तर जायला जाईन आपल्या गावी त्यांचा पहिली वेळ सासूरवाडीत आलो आता चांगला मटन चिकन दाबून एडसवल्याशिवाय नाही जात हो मग मी तेच म्हणून राहिलो ना जावई तुम्हाला आता चांगले हातपाय धुवा आणि चला घराच्या अंदर हो श्रीचे चोर साले नमस्कार जावई केव्हा आल्या तुम्ही अजी नमस्कार जी नमस्कार आता आलो मी अबा आमची पोरगी ना दिस आली ना ते अंदर आहे अन तुम्ही बाहेर हा या माझ्या भावाला पाहुण्याची सोय करायचा कसा हे समज नाही पा त्याच्या टकल्यावर निंबू पिरसावा लागते जी हा भाऊ हा असा सासरा मला बाहेर ठेवलं ना आपण अंदर गेला तुम्ही टेन्शन नको घ्या जावई तुम्हाला माहितच आहे आपला काम कसं आहे तर संध्याकाळी तुमची सोय लागलीच समजा नाही जी मला माहितच आहे या गावात माझी सोय लावणारा फक्त एकच व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती म्हणजे तुम्ही बरं आता नाश्ता वास्ता करा संध्याकाळी भेटून मग हो या गावामध्ये लोक उघडेच फिरतात का कान साला झोपायला तो कोणी कपडेच लावून नाही दिसत सवितीचे माये घे जावयाला पायासाठी पाणी घे बरं पाणी थंड आहे का गरम जी साधा पाणी आहे जी नॉर्मल आहे नॉर्मल एक तिकडं मी आता नॉर्मल पाणी पिईन का पहिले फ्रीजचा पाणी पाहिजे अजी तो फ्रीजचाच पाणी आहे बा मला गरम पाणी पाहिजे नखरे नको करा आता जो आहे तो चुपचाप पिऊन घ्या ना मी नाही पेत पाणी नेऊन ठेव बरं ग्लास हे असा राहते तुमचा वागना म्हणून मला नाही नेऊशा लागत तुम्हाला कोटी मला का सवय काय कोटी येवाचा तुझ्या सोबत सविते जा बरं चाय मान बरं जावयासाठी मानलो कारी चाय मानलो मी ना नाही आता जातो मी आपल्या गावी अबा काऊन जी लमचा पहिली वेळ आलो मी तुमच्या घरी आणि तुम्ही माझ्यासाठी खारी चाय मांडता आता तुमचा जावई खारी चाय पिईल मग कोणती चाय पितेस भुरी दुधाची चाय पेवायचा आहे मला अजी तर जावई चिडत्या कायले जा सविते त्या डब्यामध्ये दूध ठेवलाय तो दूध त्या काळी चाय मध्ये टाकून दे जहरच टाकतो कोण्या दिवशी पाहिलं का सासरे बुवा तुमची पोरगी मला मारावा लागली आहे बरं का म्हणते जी आमदा तुमचे फसल बरी आहे अजी कोटची फसल म्हणत्या सप्पा डुकराईने नाच केलं डुकरायची सोय लावलून तर बहीण माय हा पाणी आला ढर कडपा पलटवायला गेलो तर अजून पाणी आला या वर्षी शेतकऱ्याचं काही खरं नाही हो आमच्या इकडे तसाच चालला जी सोयाबीन लावलून पण पाण्यानं पुरा नाश केलं जी आमच्या फसलीचा भाऊजी चला ना आपण दुकानात जाऊन त्याला कोणत्या अनाथ आश्रम मध्ये काऊन नाही टाकल्या जी लेमच्या तुमचे केस पिकून गेले पण हा नाही पिकला आंबा भाऊजी चला ना माझ्यासाठी एक खजाना घेऊन आणले तुम्ही जहरची पुडी घेऊन आलो का बापू तुझ्यासाठी अजी लहान आहे माझा पोरगा बेजाबे जा जावयाला असा परेशान नाही करायचा सांगा जावई का म्हणत्या तुम्ही आता का म्हणू जी संध्याकाळी कायची भाजी बनवून मग चटणी चुटणी चालते बाबा आपल्याला नाही तर दार भात चारल्या ना तरी काही नाही म्हणत मी मोठा साधा सिंपल माणूस आहो जी असा बर तुरीची दारच करायला लावतो मग संध्याकाळी एक तिकडं मी चाललो आपल्या गावी मला नशेर आवाज येते आता बा काजाला जी नाही मला नशेर आवाज आता अजी पण झाला का एक तर मी पहिली वेळ तुमच्या घरी आलो चांगला मटन कोंबडा चारावाचा तर दार भात चारते का जी मला आपणच म्हणले का मी साधा सिंपल माणूस आहो मला दार चटणी चारते थप्पा चालते मग आता दार चटणीवरून डायरेक्ट कोंबड्या मटणावर कसा का अजी मी तुमची परीक्षा घेत होतो माझ्या सासराई चिंगूस निघल म्हणून मला वाटला नव्हता चिंगूस निघलो असतं तर तुम्हाला गाडी तरी दिलो असतो का जी गिफ्ट ते लमची खटारा गाडी
अर्ध्या रस्त्यामध्ये बंद पडली होती. धक्का मारत मारत आणलो हिला गावावरी. आणि मग कोटी चालू झाली ते. गाडी घेऊन दिलो मी. आता गाडी वापरायचा कसा ते तुम्हालाच पाहा लागेल ना. त्याची सर्व्हिसिंग नाही काही नाही केलं असाल तर गाडी बंद नाही तर का पडेल. त्याची जेवढ्या पैशाची गाडी नव्हे ना तेवढे पैसे तिच्या तब्येतीला लावलो. हे अशी गाडी घेऊन देण्यापेक्षा एखादी फॉर्च्युनर का नाही घेऊन दिल्या. फॉर्च्युनर माझी इच्छा होती का 2 म्हशी घेऊन देवाच्या, पण तुमच्या सासूनं रोखले म्हणून सांगा. नाही तर तुमच्या लग्नामध्ये मी आंदन 2 म्हशीच दिलो असतो. कम से कम त्या म्हशीनं दूध देऊन माझी रोजी रोटी तरी चालवलं नसतं. पण हे लमची गाडी खिसे खाली करून राहिली माझे. चला मी येतो लहान सासऱ्याच्या घरून. बहीण माय लमच्या एवढा मोठा सासरा असून माझी सोय नाही लावू शकत. टेकल्या कोटचा तुम्हाला सांगतो ना लहान सासरे बुवा, मला माझ्या सासऱ्याच्या घरी जाऊशाच नाही लागत. पण आता बायको म्हणते तर येवा लागते कसा तरी. तर डायरेक्ट माझ्या घरी येवाचा ना जावई. ह्या अजून लागते का काही? अजून एक टिल्लू बोलाव का सांगा बरं. नाही 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 राहू द्या ना. नाही एक टिल्लू घेऊन टाका तुम्ही. आजी नाही जी. आजी घेवाजी. बर एवढा फोर्स करून राहिला तर घेऊनच टाकतो एक टिल्लू.